नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 2मधील आज आपण कोणताही जर तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे एखादा व्याधी दिला त्याचं परीक्षण विचारलं किंवा मग व्याधी व्यवच्छेद म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस विचारलं तर तो क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा, मग तो SCQ असो किंवा LAQ असो, तो कसा अटेम्प्ट करायचा, त्यामध्ये काय पॉईंट्स आले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की पेपर 1मध्ये तुम्हाला कोणताही मॉडर्नचा प्रश्न विचारला नव्हता. तर आता असं एक्सपेक्शन आहे की पेपर 2मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मॉडर्नचा पार्टसुद्धा विचारतील व त्यामध्ये असे वेगवेगळे प्रश्न असतील वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, जसं की क्लिनिकल एक्झामिनेशन, डिफरन्शियल डायग्नोसिस. तर त्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तसंच तुम्ही याला मॅजिक व्हिडिओ म्हणू शकता की तुम्हाला हा म्हणजे खूप तुम्हाला रोगनिदान पेपर 2मध्ये याचा खूप फायदा होणार आहे या व्हिडिओचा. तर व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की पहा. नुसता बघू नका, त्यामध्ये गोष्टी ज्या मी सांगत आहे, छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगत आहे त्या व्यवस्थित ऐका. कारण तुम्ही जर व्हिडिओ नुसता बघत असाल व गोष्टी ऐकत नसाल तर ते तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय कशा करायच्या हे समजणार नाही पेपरमध्ये. त्यामुळे व्यवस्थित बघण्यासोबत तुम्ही नीट ऐकासुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की क्लिनिकल एक्झामिनेशन आणि डिफरन्शियल डायग्नोसिस एकदा सांगा. तर सुरुवातीला सगळ्यांनी समजून घ्या की क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे काय. तर सिस्टमॅटिक असेसमेंट ऑफ द पेशंट टू आयडेंटिफाय द सायन्स ऑफ डिसीज. म्हणजे एखादा डिसीज आहे तर त्याच्या सायन्स सिम्टम्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ते दर्शन, स्पर्शन, प्रश्नपरीक्षा, त्यासोबतच अष्टवेध आणि दशविध परीक्षणाद्वारे आपण त्याचा दोष, इन्व्हॉल्वमेंट किंवा डिसीजची सिव्हिरिटी किती आहे, कोणत्या स्टेजला डिसीज पोचलेला आहे, हे सर्व आपण असेसमेंट करतो. त्यासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन आवश्यक असतं. त्यामध्ये काय काय येतं तर जनरल एक्झामिनेशन ऑफ द पेशंट, त्यानंतर लोकल एक्झामिनेशन ऑफ द अफेक्टेड पार्ट म्हणजे कोणता ऑर्गन काय, कोणता अवयव तिथे अफेक्ट झालेला आहे, आणि तिसरं म्हणजे सिस्टमिक एक्झामिनेशन रिलेटेड टू डिसीज म्हणजे तो व्याधी कोणत्या सिस्टम्स रिलेटेड आहे त्या सिस्टमचं एक्झामिनेशन करणे. तर हे 2 ते 3 पॉईंट क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिणं आवश्यक असतं. क्लिनिकल एक्झामिनेशन हेल्प्स इन कन्फर्मिंग द डायग्नोसिस, असेसिंग द रोगा अँड रोगीबल अँड प्लॅनिंग फॉर द फर्दर मॅनेजमेंट. तर हे होतं एक शॉर्ट इंट्रोडक्शन. इथून पुढे जे मी सांगत आहे ते तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये मेन्शन करायचं आहे. जो पण व्याधी असेल फक्त फॉर्मॅट हा असला पाहिजे, हे मेन हेडिंग्स असले पाहिजेत आणि त्यामध्ये कंटेंट ते तुमचं व्याधीनुसार बदलेल. तर दर्शन परीक्षामध्ये काय लिहायचं, इन्स्पेक्शन म्हणजे काय करायचं तर जो पेशंट आलेला आहे त्याचं जनरल ॲपिअरन्स, पोश्चर किंवा काय गेट आहे का वेगळा, त्यानंतर त्याची बॉडी कशी आहे, क्रूश, मध्यम, स्थूल, हेच तुम्हाला तिथे राईट डाऊन करायचं आहे. कलर ऑफ द स्किन, फेस, आईज, काय वेगळा विवरणता आहे का, कोणती स्वेलिंग आहे का, डिफॉर्मिटी, रॅश, अल्सर काय दिसत आहेत का बॉडीवर, ते तिथे मेन्शन करायचं. हे सर्व दर्शन परीक्षामध्ये येतं. त्यानंतर दुसरी परीक्षा आहे स्पर्शन परीक्षा म्हणजेच पाल्पेशन. त्यामध्ये काय बघायचं तर लोकल टेम्परेचर बघायचं, बॉडीचं कोणत्या ऑर्गनचं वाढलं आहे, कमी झालं आहे, नॉर्मल आहे. त्यानंतर टेंडरनेस आहे का नाही आहे, स्वेलिंग असेल तर पिटिंग आहे का नॉन पिटिंग आहे, कुठे लोकल पेन आहे का टच केल्यावर, ते पाहायचं. त्यानंतर प्रश्नपरीक्षामध्ये काय लिहायचं तर जी आपली जनरल हिस्ट्री टेकिंग असते ती प्रश्नपरीक्षेच्या अंडर पॉईंट्स येतात. त्यामध्ये चीफ कंप्लेंट्स विथ ड्युरेशन, काय वेदना होतात, कधीपासून होतात, कधी वाढतात, कधी कमी होतात, कोणत्या गोष्टींमुळे वाढतात, कोणत्या गोष्टींमुळे कमी होतात, ते तिथे लिहायचं. आता हे तुम्हाला सर्व डिसीजनुसार बदलत राहील. तरी पण हे मी तुम्हाला कॉमन पॉईंट सांगत आहे जे प्रत्येक डिसीजमध्ये लिहायचे आहेत व त्यामध्ये थोडा ना थोडा कंटेंट लिहा, जेणेकरून एक्झामिनर तुमचे पॉईंट्स बघेल. त्यामधले एका दुसरा पॉईंट जरी बरोबर तुम्ही लिहित असाल तर तुम्हाला तिथे मार्क्स मिळून जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे अष्टविध आणि दशविध परीक्षा. आता हे सर्व शॉर्टमध्ये लिहायचं. जर तुम्हाला SCQ आला की एखाद्या व्याधीचं क्लिनिकल एक्झामिनेशन लिहा, तर हे सर्व पॉईंट्स तुम्ही 2, 2.5, 3 पेजमध्ये तुमचा तो आन्सर तयार झाला पाहिजे. फक्त मी तुम्हाला फॉर्मॅट सांगत आहे की हे पॉईंट्स आले पाहिजे अशा हेडिंगनी. तर ते सर्व लक्षात घ्या. अष्टविध परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे नाडी, मल, मूत्र, जीवा, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती. तर नॉर्मल गोष्टी काय असतात, नाडीमध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे तर त्या पेशंटची गती किती आहे, कशी आहे, मंद आहे, तर त्याचा दोष कोणता आहे. मलामध्ये काय प्राकृत आहे, नियमित आहे, अनियमित आहे. तसंच मूत्रामध्ये पण तेच किती दिवसातून वेग असतात ते ॲड करायचं. जीवा कशी आहे, साम, निराम, त्याला कोणता वेगळा वर्ण आहे का, शब्द स्पष्ट, अस्पष्ट, स्पर्श कशा आहे, उष्ण आहे, शीत आहे, दृक कसे प्राकृत आहेत किंवा काय कायांचे लालसर असतात, रक्तवर्णाचे असतात, पित्तवर्णाचे असतात, तर ते तिथं मेन्शन करायचं. त्यानंतर दशविध परीक्षा. हे तर खूप सोपं आहे. दशविध परीक्षा तर खूप सोपी आहे. त्यामध्ये तुम्ही तुमची 10 नावं फक्त पाठ असली पाहिजे. प्रकृती, विकृती, सार, सहनन, प्रमाण, सात्म्य, सत्व, आहारशक्ती, व्यायामशक्ती आणि वय. तर ही 10 नावं पाठ पाहिजे. तसंच अष्टविध परीक्षेच्या 8 परीक्षा पाठ पाहिजे. कारण जे हेडिंग्स आहेत ते तुम्ही पाठ करणंच आहे. त्यात तुम्हाला तुम्हाला कोणीच काही ट्रिक सांगू शकत नाही किंवा शॉर्टकट सांगू शकत नाही. त्या गोष्टी पाठांतराच्या आहेत त्या पाठच पाहिजेत. प्रकृतीमध्ये तुम्ही त्याची दोष कोणता आहे, वात, पित्त, कफच प्रकृती ते लिहायचं. विकृतीमध्ये कोणत्या सिस्टीमची, कोणत्या ऑर्गनची, कोणत्या स्त्रोतसाची विकृती झाली ते मेन्शन करायचं. त्यानंतर सार, सहनन, प्रमाण हे सर्व जर तुम्ही मध्यम असं जर लिहिलं तरी ते तिथे बरोबर कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आहारशक्ती, त्यानुसार अग्नीचं बल लिहायचं की जेवतो, पचतं व्यवस्थित ते. त्यानंतर व्यायामशक्ती, व्यायाम करतो नाही करतो. वयामध्ये त्याचं वय लिहायचं आणि बाल आहे, मध्यम आहे, वृद्ध आहे ते मेन्शन करायचं. तर हे होतं अष्टविध परीक्षा, दशविध परीक्षा.
त्यानंतर मॉडर्ननुसार तुम्ही काय लिहायचं त्यामध्ये क्वेश्चनमध्ये, तर सिस्टमिक एक्झामिनेशन. आता हे तर तुम्हाला त्या व्याधी दिल्यावरच ते तुम्हाला समजेल की त्यामध्ये काय लिहायचं. आता मी एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला हिक्का हा व्याधी आला आहे, त्याचं क्लिनिकल एक्झामिनेशन लिहायचं आहे, तर ॲज पर डिसीज काय हिक्का, तर मग हिक्कामध्ये कुठे येणार, तो रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येणार. तर मग रेस्पिरेटरी सिस्टीमनुसार थोडंसं एक्झामिनेशन लिहायचं, त्या ऑर्गनचं एक्झामिनेशन लिहायचं. त्याचं नंतर त्याच्याबद्दल नॉर्मल ज्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत असतील किंवा मग नॉर्मल शेप साईज माहिती असेल तर ते तिथं मेन्शन करायचं. असंच जर व्याधी बदलला तर ती सिस्टीम बदलेल. त्यामध्ये तुम्हाला कार्डिओवॅस्क्युलर आहे, रेस्पिरेटरी आहे, CNS आहे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम आहे. जर मूत्राघात मूत्रकृत्य विचारलं तर युरिनरी सिस्टीम येते. तर अशा प्रकारे तुम्ही क्लासिफाय करायचं लगेच आणि थोडेफार लिहायचं. त्यानंतर लोकल एक्झामिनेशन. यामध्ये काय येतं, तर लोकल म्हणजे एखादा जर ऑर्गन स्पेसिफिक इन्वॉल्ड असेल तर त्याची साईट काय, कुठे आहे, त्याचा साईज, शेप, सरफेस, तिथून कुठला डिस्चार्ज होतो आहे का, किंवा काय पेन आहे का, टेंडरनेस आहे का, तर हे सर्व त्या लोकल एक्झामिनेशन ह्या पॉईंटमध्ये येतं. छोटासा पॉईंट आहे, लवकर तो कवर करून टाकायचा. आणि मग मॉडर्न क्लिनिकल फाइंडिंग्स असं हेडिंग टाकून तुम्ही त्यामध्ये पल्स, BP, टेम्परेचर अशा 2-3 तुम्हाला ज्या नॉर्मल व्हॅल्यू माहिती आहेत त्या तिथे ॲड करून द्या. तर अशा प्रकारे तुमचा SAQ किंवा LAQ कोणताही फॉर्मॅट असला पाहिजे क्लिनिकल एक्झामिनेशनचा. मी तुम्हाला सांगतोय प्रश्न कसा येईल की तुम्हाला व्याधी दिला जाईल, त्याचं क्लिनिकल एक्झामिनेशन विचारलं जाईल किंवा मग परीक्षण म्हणतील की या व्याधीचं परीक्षण पद्धती वर्णन करा. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतील. तर यामध्ये मेन एक्झामसाठी टिप्स काय सांगितल्या मी तुम्हाला पूर्णमध्ये, तर हेडिंग्स बरोबर आले पाहिजे. ज्यात तुमच्या 8वी 10वीत परीक्षा 8-10 आहेत ते तुमचे नावं प्रॉपर आले पाहिजे. शॉर्ट आणि क्लिअर एक्सप्लेन करा, जास्त डीपमध्ये एक्सप्लेन करत बसू नका. आणि नॉर्मल लिमिट्स किंवा नॉर्मल व्हॅल्यूज, साईज, शेप हे लिहिण्याचा प्रयत्न करा. मग तुमचा क्लिनिकल एक्झामिनेशनचा प्रश्न बरोबर अटेम्प्ट होईल. आता हा झाला क्लिनिकल एक्झामिनेशनचा पार्ट. दुसरा पार्ट जो मेन आणि खूप कमेंट्स आलेले आहेत टेलिग्रामवर, यूट्यूबवर, तर डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ एनी डिसीज, म्हणजे आपल्या आयुर्वेदानुसार व्यवच्छेदक निदान, एखाद्या व्याधीचं व्यवच्छेदक निदान डिफरन्शियल डायग्नोसिस कसं लिहायचं. तर त्यासाठी आधी डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे काय ते थोडक्यात समजून घ्या. इट इज द डिस्टिंग्विशिंग अ पर्टिक्युलर डिसीज फ्रॉम द अदर डिसीज, म्हणजे एका व्याधीला दुसऱ्या व्याधीपासून डिस्टिंग्विश करणे, फरक सांगणे. हॅव्हिंग सिमिलर, ज्याच्यामध्ये सिमिलर सायन्स आणि सिम्टम्स असतात. बाय केअरफुल ॲनालिसिस, काय ॲनालिसिस करतो आपण, त्या व्याधीची लक्षण, निदान, दोष, त्याचं क्लिनिकल एक्झामिनेशन, त्याचे इन्व्हेस्टिगेशन, या पॉईंट्सने आपण त्या 2-3 व्याधींमध्ये डिफरन्शिएट करतो. त्यालाच आपण डिफरन्शियल डायग्नोसिस असं म्हणतो. इट हेल्प्स इन कन्फर्मिंग द करेक्ट डायग्नोसिस अँड अवॉइडिंग द डायग्नोस्टिक एरर्स. आता तुम्ही म्हणाल हे अर्थ सांगणं काय गरजेचं होतं का, क्लिनिकल एक्झामिनेशन, डिफरन्शियल डायग्नोसिस, पण गरजेचं होतं. कारण काही मुलांना असं असतं की अर्थच माहीत नसतो. मग काहींना असं असतं की अर्थ जरी समजला तर ते पेपरमध्ये त्यांना ते क्लिक होतं की यार ह्या पॉईंटचा अर्थ असा होता, मग मी ह्या व्याधीचे हे पॉईंट्स लिहू का, तर त्यांना ते त्या क्षणी ते आठवतं. त्यामुळे अर्थ समजणं आधी गरजेचं आहे. तर आता पहा की व्यवच्छेदक निदान म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिसच्या क्वेश्चनमध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे. तर तुम्हाला काय करतील, एक व्याधी दिला जाईल, उदाहरणार्थ शोथ या व्याधीचं व्यवच्छेदक निदान लिहा असा प्रश्न असतो. तर त्यामध्ये काय आलं पाहिजे, सुरुवात कुठून असली पाहिजे, तर शोथचे जे 3 ते 4 व्याधी आहेत डिफरन्शियल, ते तुम्ही लगेच तुम्हाला क्लिक झाले पाहिजे की शोथशी कोणती रिलेशन आहे. तर हे 3-4 व्याधी आहेत जे मी लिहू शकते किंवा लिहू शकतो. तर काय पुढे पॉईंट्स बघा, ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे शॉर्टमध्ये की कॉमन कोणते व्याधी आहेत आणि त्यांचे कोणते डिफरन्शियल डायग्नोसिस आहे. पण सध्या बघून घ्या की आन्सरमध्ये कोणते कोणते पॉईंट्स आले पाहिजे. शक्यतो तुम्ही काय करायचं, जो व्याधी दिला आहे त्याच स्त्रोतसाचे किंवा त्याच सिस्टीमचे 2-3 व्याधी लिहायचे, जेणेकरून त्यांचे सायन्स अँड सिम्टम्स हे सिमिलर असतात. आता पॉईंट्स काय काय आले पाहिजे, तर निदानमध्ये काय, तर जो क्वेश्चनमध्ये व्याधी दिला आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे स्पेसिफिक इटॉलॉजिकल फॅक्टर्स माहिती पाहिजे. सोबत जे तुम्ही 2 ते 3 व्याधी लिहित आहे त्यांच्यामध्ये काय वेगळं आहे किंवा काय कमी आहे किंवा काय जास्त फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला डिस्टिंग्विश करता आले पाहिजे. ह्याचाच अर्थ होतो डिफरन्शियल डायग्नोसिस. त्यानंतरचा पॉईंट आहे दोष. तर जो व्याधी दिला आहे त्यामध्ये कोणता प्रधान दोष आहे, समजा वात आहे, तर मग दुसऱ्या व्याधींमध्ये कोणते प्रधान आहेत, तर त्यानुसार आम्ही ह्याला वेगळं केलं आहे असं. त्यानंतर पूर्वरूप, लक्षण, हे सर्व असंच की जो व्याधी दिला आहे त्याचं हे पॉईंट माहिती पाहिजेत. आणि जे दुसरे तुम्ही इतर 2 ते 3 व्याधी लिहित आहे त्यामध्ये काय वेगळेपण आहे किंवा काय कमीपण आहे किंवा काय जास्तीपण आहे, तर तेच तुम्हाला फक्त मेन्शन करायचं आहे. खूप शॉर्टमध्ये ह्याचा आन्सर लिहायचा असतो. टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिला तर खूप वेल अँड गुड, तुम्हाला तिथेसुद्धा मार्क्स मिळतील. की असं नाही की तुम्ही टेबल लिहिला मग एकच पेज भरला तर तुम्हाला मार्क्स नाही भेटणार, तसं काही नसतं. जर तुमचा मॅटर करेक्ट असेल आणि टू द पॉईंट असेल तर तुम्हाला तिथेसुद्धा मार्क दिला जातो. तर त्यामध्ये निदान, दोष, पूर्वरूप, रूप, त्यानंतर वेदना होतात नाही होतात, स्थान कोणतं आहे, तर उपद्रव कोणते आहेत, तर हे सर्व पॉईंट डिफरन्शियल डायग्नोसिस याच्या आन्सरमध्ये आले पाहिजे. तर आता वळूयात पुढच्या पॉईंटकडे, त्यामध्ये सम इम्पॉर्टंट व्याधीज अँड देअर डिफरन्शियल डायग्नोसिस. म्हणजे तुम्हाला आता अभ्यास तुमचा थोडाच वेळ राहिलेला आहे, त्यासाठी मी तुम्हाला असे काही व्याधी देत आहे जे तुम्हाला पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुम्ही त्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये लगेच तुम्हाला समजावं की आपण हे ऐकलं होतं, मग ह्या व्याधीमध्ये हा डिफरन्शियल डायग्नोसिस होता. तर त्यासाठी हा ज्वर, अतिसार, रक्तपित्त, क्षय, अजीर्ण, अतिसारामध्ये ग्रहणी, अजीर्ण, प्रवाहिका. अजून एक इथे असा पॉईंट आहे की अन्न व स्रोतसाचे जे व्याधी आहेत त्यामध्ये शक्यतो डिफरन्शियल डायग्नोसिस सेमच असतं बऱ्यापैकी व्याधींमध्ये, जसं की ग्रहणी, अजीर्ण, अतिसार,
तर हे तुम्ही सगळ्यांमध्ये लिहू शकता. छर्दी, ग्रहणीमध्ये अतिसार, अजीर्ण, अर्श, आम्लपित्तामध्ये अजीर्ण, छर्दी, ग्रहणी, छर्दीमध्ये आम्लपित्त, अजीर्ण, अतिसार. तर इथे तुम्हाला समजत असेल की हे कॉमन आहे. तर एवढं लक्षात ठेवा, अन्न वस्त्र तसामध्ये हे डिफरन्शियल डायग्नोसिस असतात. त्यानंतर पांडू व्याधीमध्ये कामला, हलिमक, शोथ. कामलामध्ये पांडू, रक्तपित्त, उदररोग. प्रमेहामध्ये मूत्रकृच्च, मूत्राघात, अश्मरी. कास, श्वास, हिक्का हे तर तिन्हीमध्ये एकमेकच असतात. कास, श्वास, हृदरोग, क्षय. राज्यक्षमामध्ये कास, ज्वर, श्वास, क्षय. तर अशा प्रकारे हे काही कॉमन डिफरन्शियल डायग्नोसिस होते. तर जे व्हिडिओ आत्तापर्यंत इथेपर्यंत पाहत आहेत किंवा पूर्ण व्यवस्थित ऐकलेला आहे आणि पाहिलेला आहे, तर त्यांना नक्कीच उद्याच्या रोगनिदान पेपरमध्ये फायदा होणार आहे. तसंच इथून पुढचा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये मी आता इथे तुम्ही बघू शकता की सिस्टीमनुसार जर तुम्हाला मॉडर्नचा एखादा डिसीज विचारला, जर पेपर ऑड काढला किंवा चुकून पडला एखादा दुसरा प्रश्न ऑड, तर मग मॉडर्नमध्ये काय विचारतील, तर CVSचा डिसीज विचारला तर त्यामध्ये डिफरन्शियल मायोकार्डियल इन्फेक्शन, GERD, COPD, एन्झायटी. त्यानंतर रेस्पिरेटरीचं जर डिसऑर्डर असेल तर अस्थमा, COPD, ट्युबरक्युलोसिस, निमोनिया, ब्रॉन्कायटिस हे त्याचे डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत. GITचा एखादा डिसीज असेल तर गॅस्ट्रायटिस, पेप्टिक अल्सर डिसीज, डिसेंट्री, इरिटेबल बाउल सिंड्रोम, पॅनक्रिएटायटिस. त्यानंतर युरिनरीचा जर असेल तर अपेंडिसायटिस, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, कोलेसिस्टायटिस. त्यानंतर रिनल स्टोन, रिनल ट्यूमर. तर हे काही मॉडर्नचे डिफरन्शियल डायग्नोसिस होते. जर चुकून जर तुम्हाला यावर प्रश्न विचारला तर ते सुद्धा तुमचे नावं लक्षात यावे यासाठी हे व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर मी अशी अपेक्षा करतो की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहिला असेल, सोबतच तुम्ही व्यवस्थित प्रत्येक पॉईंट ऐकला असेल. तर नक्कीच तुम्हाला उद्याच्या रोगनिदान पेपर 2मध्ये नक्कीच याचा फायदा होईल. तसंच मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन किंवा इतर व्हिडिओ जर रोगनिदान 2 संबंधित तुम्ही पाहिले नसतील तर लवकरात लवकर ते सुद्धा पाहून घ्या. ते सुद्धा तुम्हाला पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.